तर विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडनं हालचालींना वेग आलाय। विधान परिषदेसाठी भाजपच्या नेत्यांची यादी दिल्लीला पाठवली गेली आहे। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भाजपच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं देखील कळतंय। विधान परिषदेसाठी भाजपकडून 30 नावं दिल्लीत, सूत्रांची माहिती। माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्याय, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी। तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडनं प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसमधनं भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडनं राजीनामा देण्यात आलाय। भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं। आणि आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीची। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी अशी आग्रही विनंती पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। या संदर्भातलं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय। तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा, येणाऱ्या काळात तीनही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मातोश्रीवरच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांनी दिली। आजची राजकीय परिस्थिती किंवा गतकाळातील सर्व जे एकंदरीत निर्णय जे होते, या सर्व गोष्टींचं सिंहावलोकन आपसूक या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये निश्चित एक चांगल्या वातावरणामध्ये निर्णय होईल। उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल, हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजेत। आणि उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे। आणि ती भूमिका आमची आहे। आज प्रदेशाध्यक्षाची माझी चर्चा झाली, ते उद्धवजींना भेटून आले। उद्धवजी लढत असतील तर काही विषय नाही, पण पुढची सुद्धा, कारण राज्यसभा पहिली घेतली, आमच्या लोकशाही आघाडीमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं पुढची चर्चा होऊन हे निर्णय होणे अपेक्षित आहे। आम्ही ती चर्चा करतो।